नमस्कार मित्रांनो, आज आपण अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र या पुस्तकातील काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। चला तर आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। बघा, आता आपण बघणार आहोत अध्ययनाच्या विविध उपपत्ती। तर अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण। तर बघा, आता अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण आपल्याला 3 गटामध्ये केले जाईल। बघा, एक अ सहचार्यवादी उपपत्ती, ब ज्ञानात्मक उपपत्ती आणि क आधुनिक उपपत्ती। अशा प्रकारे अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण 3 गटात केले जाईल। आता आपण माहिती पाहूया खालीलप्रमाणे। बघा, आता सहचार्यवादी उपपत्त्या कोणकोणत्या आहेत तर थॉर्नडाईक यांची बघा सहचार्य उपपत्ती, हिलाच आपण प्रयत्न प्रमाणपत्ती असं सुद्धा म्हणतो। त्याचप्रमाणे तिला नाव आहे स्वयं अध्ययन उपपत्ती आणि चुका शिका पद्धती, हे याला सुद्धा असंच एकच नाव आहे, हे लक्षात ठेवा। चारही नाव लक्षात ठेवा। खाली बघा, आता जॉन वॅटसनची वर्तनवादी उपपत्ती, फॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ग्रुथ्रीची सान्निध्य अभिसंधान उपपत्ती आणि हल याची पद्धतशीर वर्तन उपपत्ती, हे लक्षात ठेवा मित्रांनो। ह्या सगळ्या सहचार्यवादी उपपत्त्या आहेत आपण पाहिलेल्या। आता आपण पाहूया खालील माहिती। ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, तर याच्यामध्ये खालीलपैकी उपपत्त्या येतात, लक्षात ठेवा। या गटात समाकारवादी उपपत्ती सुद्धा येते। तर बघा, आता खालील कुर्त लेविन क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमन संकेताध्ययन उपपत्ती, त्याचप्रमाणे आता खालील गॅग्ने श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबेल अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोफ्का यांची समष्टवादी उपपत्ती, यालाच दुसरं नाव मर्मदृष्टी उपपत्ती, त्यानंतर कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती। तर अशा प्रकारे आपण आता ह्या ज्ञानात्मक उपपत्त्या पाहिलेल्या आहेत। आता आपण पाहूया आधुनिक उपपत्त्या। तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती। मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3ही उपपत्त्याचं पाहिलेले आहे। बघा, आता लक्षात ठेवा सहचारी उपपत्त्या कोणकोणत्या आहेत, त्याचप्रमाणे ज्ञानात्मक उपपत्त्या कोणत्या हे पण लक्षात ठेवा आणि आधुनिक उपपत्त्या कोणकोणत्या हेही लक्षात ठेवा। चला तर आपण आता खालील माहिती पाहूया। आता आपण बघणार आहोत अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्त्या। थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती, एच जड यांची सामान्यीकरण उपपत्ती, बॅगले कृतीसह हेतू व ध्येयनिष्ठ पाहिजे असे या त्यांच्या उपपत्ती सांगितलेलं आहे। अवबोध आणि प्रतिमा यातील काय फरक आहे तर खालीलप्रमाणे आपण आता पाहू। बघा, आता अवबोध वस्तुनिष्ठ आहे, प्रतिमा व्यक्तिनिष्ठ आहे। 2 प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन ती प्रतिमा। अवबोध तुटक असत नाही तर प्रतिमेत तुटकपणा जाणवतो। 4 जास्त जिवंतपणा अवबोधात जाणवतो तर कमी जिवंतपणा प्रतिमेत जाणवतो। 5 बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो, तर बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते, हे लक्षात ठेवा। आणि प्रतिमा जास्त अस्थिर असतात, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा। बघा, आता खालील कल्पना निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। तर आता कल्पनाचे प्रकार आपण बघूया। हे बघा, कल्पनांचे प्रकार बघा, पुनरुत्पादित, 2 रचनात्मक असे 2 प्रकार पडतात। त्याचप्रमाणे रचनात्मकचे 2 प्रकार पडतात, ते आहे सर्जनात्मक आणि दुसरा आहे अनुकरणात्मक। त्याच्यानंतर सर्जनात्मकचे 3 प्रकार पडतात, तर ते आहे शौर्य, व्यावहारिक आणि सौंदर्यनिष्ठ असे 3 प्रकार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल कल्पनेचे प्रकार तर पहा। बघा, पूर नदीला येतो पूर,
तर मेन कल्पनेचे प्रकार दोन आहे. पू म्हणजे पुनरुत्पादित आणि र म्हणजे रचनात्मक, असं लक्षात ठेवा. पूर. आता तर रचनात्मकचे प्रकार कसे लक्षात ठेवणार तुम्ही? सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक. तर रस हा रस अनुका हे लक्षात ठेवा. र म्हणजे रचनात्मक, स म्हणजे सर्जनात्मक आणि अनुका म्हणजे अनुकरणात्मक, हे लक्षात ठेवा. आणि पहिल्याच्यात पूर आणि याच्यात रस अनुका हे शब्द लक्षात ठेवा, म्हणजे कल्पनेत तुम्हाला कळून जाईल, असं लक्षात ठेवा. त्यानंतर सर्जनात्मकचे प्रकार बघा. इथं स आहे, इथं बी स आहे, इथं स आहे, इथं वरी कुठं स नाही आहे, इकडे कुठं स नाही, म्हणून हे मग सर्जनात्मक, शौर्य, व्यावहारिक, सौंदर्य हे लक्षात ठेवा. तिन्ही ठिकाणी स आहेत, वरी कुठं स नाहीत. तर आता तुम्हाला थोडीशी फार माहिती कळली असेल. चला आता पुढं माहिती आपण पाहूया. आता पाहणार आहोत आपण प्रतिमा आणि कल्पना. आता ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन होते त्याला प्रतिमा असे म्हणतात. आता प्रतिमेचे प्रकार बघा मित्रांनो, कोणकोणते तर प्रतिमेचे प्रकार बघा. ज्ञानेंद्रियाच्या अनुभवावरून हे प्रकार पडतात. तर बघा, दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा आणि प्रतिमा हे प्रकार लक्षात ठेवा तुम्ही प्रतिमेचे. आता प्रतिमेचे वैशिष्ट्य बघूया खालीलप्रमाणे. बघा काय तर प्रतिमेचे वैशिष्ट्य हे पॉईंट सगळे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रतिमेचे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. जे जे पॉईंट आहेत खूप महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. आता प्रतिमेचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत? तर 1. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. 2. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, हे पण लक्षात ठेवा. पुढील प्रतिमानाची तीव्रता व्यक्तिपरित्त भिन्न असते. 4. प्रतिमा अस्थिर असतात, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे 5. लोकांमध्ये सारख्याच प्रमाणात प्रतिमा जागृत होत नाहीत, है ना, हे लक्षात ठेवा. खालील 6. प्रतिमा स्पष्ट, अस्पष्ट, अंधुक निर्माण होणे पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, है ना. स्पष्ट अस्पष्ट होणे हे पूर्व घेतलेल्या अनुभवावर अवलंबून असते. तर असे प्रतिमेचे थोडंफार लक्षात ठेवा तुम्हाला. आता बघूया खाली आपण विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया बघा. आता विचार प्रक्रियेत वस्तू डोळ्यासमोर नसताना विचार केला जातो. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. आता समस्या निर्माण झाल्याशिवाय आपण विचार करत नाही. गरज निर्माण झाली पाहिजे. गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे, है का नाही. तर बघा आता विचार प्रक्रियेचा आपण व्याख्या पाहूया. बघा आता व्याख्या. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. आता मन यांची पहा. मन यांची व्याख्या. पूर्व अनुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, हे लक्षात ठेवा. मन यांची व्याख्या. त्याचप्रमाणे खाली बघा. विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन. विचार म्हणजे काय? प्रतिकात्मक वर्तन. आता विचार प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत हे पहा बरं मित्रांनो. विचार प्रक्रियेचे घटक पाहता समस्या, धडपड, पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती हे विचार प्रक्रियेचे घटक आहेत. आता खालील बघा. आता बघा विचार प्रक्रिया 2 पातळीवर होत असतात. तर त्या कोणत्या आहेत? एक अवबोधात्मक आणि दुसरी संबोधात्मक. तिलाच आपण संकल्पना असं म्हणतो, है की नाही. चला तर मग आता सविस्तर बघूया आपण याची माहिती खालीलप्रमाणे. आता अवबोधात्मक पातळी बघू आपण. बघा आता अवबोधात्मक पातळी. बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन आपणास उद्दीपकाचे ज्ञान होते व अवबोध होतो, है की नाही. आता अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता बघा संबोधात्मक पातळी. 1. या पातळीवर प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रसंग समोर असत नाही. 2. प्रत्येक गोष्ट मूर्त स्वरूपात आपल्यासमोर असावी लागत नाही, है की नाही. 3. संबोधाच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हणतात, लक्षात
ठेवा मित्रांनो. आता खालील बघा, या विचार प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे काय? संबोध आहे ना. विचार प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचे संबोध. आता खालील माहिती पाहू आपण. 5. केवळ शब्द म्हणजे संबोधन नव्हे, तर शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना असे आपण म्हणतात, लक्षात ठेवा. पॉईंट 6. संबोध किंवा संकल्पना अस्पष्ट असतात, एवढेच काय चुकीच्याही असतात, हे लक्षात ठेवा. संबोध संकल्पना अस्पष्ट बी असतात आणि एवढेच काय ते चुकीचे बी असू शकतात. 7. व्यक्तीचे अनुभव विश्व जसजसे अधिक व्यापक होत जाईल तसतसे संबोध स्पष्ट व अचूक होतात. असे संपूर्ण मुद्दे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे. आता खालील बघू आपण आता माहिती. संबोध किंवा संकल्पनाचे प्रकार. खाली बघा. 1. व्यक्ती विशिष्ट संबोध. 2. वर्ग विशिष्ट संबोध. 3. गुणधर्म विशिष्ट संबोध. 4. संबंधदर्शक संबोध. 5. कालवाचक संबोध. 6. संख्यावाचक संबोध. अशा प्रकारे आपण संबोधाचे किंवा संकल्पनेचे प्रकार पाहिलेले आहेत. चला आता शैक्षणिक काय महत्त्व आहे संबोधनाचे हे पण पाहू. विचार प्रक्रियेतील अडथळे, निरीक्षणातील दोष, पूर्वग्रहण दोष, काकतालीय न्याय आणि इच्छानुवर्ती विचार, हे असे शैक्षणिक महत्त्व आपल्याला सांगता येईल. चला तर आता खालील माहिती पाहू आपण. स्मरणाविषयी आपण माहिती पाहूया. आता स्मरण. आता अनुभव पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय, लक्षात ठेवा. पुन्हा स्मरण म्हणजे अनुभव पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय. आता स्मरण प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची आहे. कशी आहे? गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तर खाली आता स्मरण प्रक्रियेचे घटक कोणकोणते पाहता. आता स्मरण प्रक्रियेचे घटक मित्रांनो. 1. ग्रहण किंवा संस्करण. 2. धारणा किंवा अनुभवाची जपवणूक. 3. प्रत्यवहन किंवा आठवण. आणि 4. प्रत्यभिज्ञान किंवा ओळखणे. हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत, लक्षात असू द्या. आता खालील माहिती पाहू आपण सविस्तर सगळ्या 4 पण. आता खालील पाहू आपण बघा. 1. पहिल्याची माहिती ग्रहण किंवा संस्करण. ग्रहणाला मदत करणारे घटक. आता कार्यक्षम ज्ञानेंद्रिये. 2. स्मरणात ठेवण्याची इच्छा. 3. संबंधित विषयाची अभिरुची असणे. 4. प्रगतीचे ज्ञान. 5. आशयाची अर्थपूर्णता. आणि 6. यश अपयशाची भावना. हे ग्रहण संस्काराचे मदत करणारे घटक आहेत, हे लक्षात असू द्या. आता 2 नंबर धारणा पाहू आपण. आता धारणाची माहिती पाहू. आता ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. काय धारणाचे काय होतं की ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ग्रहण केलेले अनुभव ते जपून ठेवणे म्हणजे धारणा, हे लक्षात ठेवा. 2 बघा. आता ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक पातळी असे म्हणतात, लक्षात असू द्या. आता खालील माहिती पहा. ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला उपबोधात्मक पातळी असे म्हणतात. काय म्हणतात? उपबोधात्मक पातळी. मग तुम्हाला कळलं असेल आता बोधात्मक पातळी आणि उपबोधात्मक पातळी काय तर, आहे की नाही. खालील बघा. आता धारणा आपण दाखवू शकत नाही, पण धारणेचा पुरावा व्यक्तीच्या वर्तनावरून मिळतो. धारणा आपण दाखवू शकत नाही, पण व्यक्तीचं कसं वर्तन आहे त्यानुसार आपण तो एक पुरावा देऊ शकतो. त्याच्या व्यक्तीच्या वर्तनावरून आपल्याला ते कळू शकतं, है ना. खाली आता पहा 3 नंबरचा आपण पाहणार आहोत. प्रत्यावाहन. पूर्वानुभवाची निरनिराळ्या स्वरूपातील आठवण म्हणजे प्रत्यावहन होय. प्रत्यावहन काय आहे की पूर्व अनुभवाची निरनिराळ्या स्वरूपातील आठवण म्हणजे प्रत्यावहन होय. खालील 2 प्रत्यवाहनावर शारीरिक मानसाच्या सुपरिणाम होतो. खालील पहा. जर एखादी गोष्ट आठवण्यासाठी मनाचा कल चांगला असेल तर प्रत्यावहन चांगले होते, है का नाही. पर खालील पाहता स्पर्श ही प्रत्यवहनाला मदत करणारी असते. त्याचप्रमाणे वस्तू व व्यक्ती समोर नसतात याच्यामध्ये, प्रत्यवहनामध्ये.
आता खालील बघू आपण नंबर 4चं प्रत्यभिज्ञान. खालील बघा प्रत्यभिज्ञान. आता एक, प्रत्यावहनापेक्षा प्रत्यभिज्ञान हे सुलभ प्रक्रिया आहे. 2, प्रत्यभिज्ञानात वस्तू, घटना किंवा व्यक्ती समोर येतात. 3, पूर्वी घेतलेल्या अनुभवाची जेव्हा आपल्याला ओळख पडते तेव्हा त्याला प्रत्यभिज्ञान असे म्हणतात. लक्षात ठेवा प्रत्यभिज्ञानचे मुद्दे. आता बघू आपण खालील अवधान आणि अभिरुची. आता व्याख्या बा डिक्शनरी यांची व्याख्या केलेली कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. ही डिक्शनरीने व्याख्या केलेली आहे. आता खालील माहिती बघूया आपण. बघा आता अवधान आणि अभिरुची हे अध्ययनावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. हे लक्षात ठेवा. खालील अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप आहेत. हेही लक्षात ठेवा. खालील अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्या? अवधान आणि अभिरुची ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बघा आता अवधान एकाच गोष्टीवर दीर्घ काळापर्यंत एकत्रित करता येत नाही. अवधान एकाच गोष्टीवर दीर्घ काळापर्यंत एकत्रित करता येत नाही. हाही मुद्दा लक्षात ठेवा. खालील माहिती पाहू आपण आता. अवधान चंचल असते. अवधान एका गोष्टीवर फार काळ टिकत नाही. अवधान कसं असतं? अवधान हे चंचल असते. अवधान एखाद्या गोष्टीवर फार काळ टिकत नाही किंवा फार काळ एखाद्या ठिकाणी स्थिर राहत नाही. आता अवधानाचे प्रमुख 3 प्रकार कोणते? तर 1 अनैच्छिक अवधान, 2 ऐच्छिक अवधान, त्यालाच आपण सहेतू अवधान असं सुद्धा म्हणतो, आणि 3 अभ्यस्त अवधान. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडीशी माहिती पाहिलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.